नमस्कार मित्रांनो, आपण माझ्या जे जे पाटील स्पीक्स या चॅनेलवर बोलत आहोत. मला माझ्या एका मित्राने सुचवलं की तुम्ही गतसालातील गतशतकातील असे काही अनुभव जर शेअर केलेत तर आम्हा तरुणांना त्याचा फायदा होईल, काही माहिती नसलेल्या गोष्टी कळतील आणि या हिशोबाने मी काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या 21व्या शतकात पहिले 25 वर्ष म्हणजे पहिला पाव शतक संपलेला आहे आणि 1 तारखेपासून दुसऱ्या पाव शतकाला सुरुवात झालेली आहे. अशा वेळेला मी खास करून 20व्या शतकातील 60 वर्षाचा साक्षीदार आहे आणि 21व्या शतकाच्या 25 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. तेव्हा काहीतरी सांगावं, काहीतरी ते लिहावे असं रामदासांनी सांगितलेलं आहे. काहीतरी नव्हे, जे काही सांगण्यासारखं असेल, जे पचणारं असेल, जे पटणारं असेल असंच काही सांगितलं पाहिजे. आणि या हिशोबाने मी काही गोष्टी सांगू इच्छितो. तर सुरुवात कुठून करायची हा प्रश्नच आहे. खरं म्हणजे 20व्या शतक संपताना म्हणजे त्याची 2 वर्ष असताना मी निवृत्त झालो आणि 2000 पासून मी परत नव्या दमाने संस्कृतच्या अध्यापनाला सुरुवात केली. आता ही जी 25 वर्षे आहेत ही फार वेगाने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फार वेगाने पुढे पुढे पळत आहेत. त्या मानाने 2000 पर्यंतचा जो काळ झाला तो संथ गतीचा होता. म्हणजे असं की साधारणपणे 95ला आमच्याकडे लँडिंग फोन आले. तत्पूर्वी फोन नव्हते आणि 95ला आलेले फोन सुद्धा एक कुठेतरी टेलिफोन केंद्र असायचं. म्हणजे आमचं सोपारला केंद्र होतं आणि फोन घेणारे कोण होते तर फक्त डॉक्टर, वकील आणि बिल्डर. सामान्य माणसाने फोन घेण्याचा प्रश्नच नव्हता, कारण फोन हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय होता. आणि गंमत अशी की फोन नोंदणी केल्यानंतर 2, 3, 4 वर्ष तो फोन यायला लागायचा. असा तो 95चा काळ. 95 ते 2000 पर्यंत बऱ्याच लोकांकडे फोन आले आणि ते फोन जरी केंद्रस्थानी असले तरी त्यांना दिलेले नंबर आपण ऍक्शनला कळवायचे आणि मग ते आपल्याला जोडणी करून देत असत. पण 2000च्या टप्प्यामध्ये मोठी एक्सचेंज तयार झाली आणि फोन नंबरानुसार सुरू झाले. यानंतरचा भाग आपण उद्या पाहूया. धन्यवाद.